तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढांनी 2 वर्षांपूर्वी भगूर इथं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयाची घोषणा ही केलेली होती। 2 वर्ष झाले तरी कुठलंही थीम पार्क अजून झालेलं नसून केलेली घोषणा फक्त हवेतच असल्याचं पाहायला मिळतंय। आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे आणि त्यात नाशिकचं भगूर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं जन्मस्थळ आहे। त्यामुळे थीम पार्क कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित होतोय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घोषणा केलेली होती, पण केवळ ही घोषणाच राहिलेली आहे, अद्याप सत्यात काही उतरताना दिसत नाहीये। निश्चितच लागू आहे। खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त भगूरच्या जन्मस्थळी विविध कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले। मात्र सावरकरांचे कार्य हे जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी 26 फेब्रुवारी 2023ला तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हे भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थळी आलेले होते। या ठिकाणी त्यांनी एक घोषणा केलेली होती। सावरकरांचं कार्य देशप्रेमाची अनुभूती ही लोकांना कळण्यासाठी त्या ठिकाणी थीम पार्क करण्याचं त्यांनी घोषित केलेलं होतं। मात्र 2 वर्ष उलटून देखील अजूनही या कामाला सुरुवात झालेली नाही, एक वीट देखील त्या ठिकाणी लागलेली नाही। त्यामुळे सावरकरांच्या थीम पार्क बद्दल केलेली घोषणा ही हवेतच राहिली काय असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। खरं तर या थीम पार्कसाठी आणि पर्यटन केंद्रासाठी 40 कोटी रुपयांची निविदा देखील काढण्यात आलेली होती। यापैकी 15 कोटी हे मंजूर झालेले होते, त्यापैकी 1.5 कोटी हे आलेले सुद्धा आहे। मात्र ते पैसे गेले कुठे ते या कार्यात अजूनही वापरलेले नाही, कारण अजूनही सावरकरांच्या थीम पार्कला कुठल्याही प्रकारची जी सुरुवात आहे ती झालेली आपल्याला दिसून येत नाहीये। कारण लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच खरं तर ही जी घोषणा होती ती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केलेली होती। मात्र अद्याप 2 वर्षानंतर उलटून देखील अद्याप या थीम पार्कला साधी वीटही लागली गेली नसल्याने सावरकर प्रेमी नाराज झालेले। त्याचप्रमाणे आज सावरकर जयंतीच्या निमित्ताने या संदर्भातला खेद देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा घेणाऱ्या सरकारला सावरकरांचा विसर पडलाय काय अशी जी सध्या चर्चा आहे ती सावरकर प्रेमींमध्ये आता कुठेतरी दिसून येताना आपल्याला बघायला मिळते। लागू महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।